हालेलुया. बसा बस. आमेन. बोलो येशू मसीह की. औरंगाबादमध्ये आवाज, संभाजीनगरमध्ये आवाज कमी येते. बोलो येशू मसीह की. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की आज परमेश्वराची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. किती जण काहीतरी आज या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे. हालेलुया. आज आपण का आलेलो आहोत हे आपल्या लक्षात ठेवा. कारण बायबल म्हणतं की जो देवाकडे येतो त्यांनी विश्वास ठेवावा की तो आहे, आणि झटूनपणे शोध घेणाऱ्याला परमेश्वर काहीतरी पुरस्कार देतो, पारितोषिक देतो. तर आज तुमचा बहुमूल्य वेळ खर्च करून तुम्ही इथं आलेला आहात, तर काय घेऊन आपण जाणार आहोत? आज कुठला आशीर्वाद आपल्याला पाहिजे हे आज मनामध्ये आणा. आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर त्याच्या लोकांना कधीही रिकामे या ठिकाणाहून घेऊन जात नाही. तर जी अपेक्षा आपण घेऊन आलेलो आहोत त्या अपेक्षेचा परमेश्वर आज या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तर आज आपण सर्वप्रथम हे जे आज या ठिकाणी ग्रॅज्युएट होत आहेत, किती जण आहेत जरा हात दाखवू शकता का? आमेन आमेन है ना. प्रेज द लॉर्ड. किती जण आहेत टोटल? किती जण आहेत? 13 जण आहे ना. येशूकडे 13 शिष्य होते, एक बाजूला गेला, नंतर अजून एक निवडला गेला आणि 13 शिष्य होते. हालेलुया. तर आज हे 13 शिष्य आहेत, परमेश्वराचे भावी सेवक आहेत. त्याबद्दल आज आपण देवाला धन्यवाद देऊ. आज माझा मेसेज आज जास्त करून त्यांना उद्देशून आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसाठी आहे. तर आज आपण एक मिनिट आपले डोळे बंद करूया आणि विश्वास आपण ठेवूया की प्रभू आज या ठिकाणी तू आहेस. परमेश्वर आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आज एक मिनिट डोळे बंद करून मी या ठिकाणाहून आज काय घेऊन जाणार आहे? काय मी देवाचं आशीर्वाद, आरोग्य, शांती, परमेश्वराचा आवाज, माझ्या जीवनामध्ये देवाचं कार्य, पवित्र आत्म्याचा स्पर्श, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचे काही वरदान, आज मी काय घेऊन जाणार आहे? देवाच्या लोकांना परमेश्वर म्हणत आहे की मी आज तुझी इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारा मी देव आहे. ओ रबा शखला रबा रियांदा रबा. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ पवित्र आत्मा, मी तुझं स्वागत करत आहे. देवाच्या लोकांनो, ही संजीवन सभा आहे. संजीवन सभा म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे पुनर्जीवन करणार आहे. आपल्या जीवनामध्ये जी मरगळ, हालेलुया, जे आपल्या जीवनामध्ये थकवा आलेला आहे आध्यात्मिक, आज परमेश्वराचा पवित्र स्पर्श आपल्याला होणार आहे. पवित्र आत्म्याची हालेलुया रिबाशखरवास वाणी आपण ऐकणार आहोत. देवाची उपस्थिती आपल्यावर येणार आहे. पवित्र आत्मा आपल्यावर येणार आहे आणि आपल्याला एक नवीन सामर्थ्य मिळणार आहे. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही जे काही करत नव्हता ते तुम्ही करायला लागणार आहात. तुमचे आध्यात्मिक डोळे उघडणार आहे, आध्यात्मिक कान उघडणार आहे. मी आपल्या पवित्र लोकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. माझे पुत्र आणि कन्या भविष्यवाणी करतील. हालेलुया. माझे लेकरं हालेलुया संदेश देतील. ते दृष्टांत पाहतील येशूच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया. पवित्र आत्मा तुझा संजीवनाचा वारा या ठिकाणी वाहू दे. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. देवाला म्हणा की मला स्पर्श कर, मला स्पर्श कर, मला स्पर्श कर प्रभू. हालेलुया. थँक यू जीसस. एक संजीवन माझ्या जीवनात आण, एक संजीवन माझ्या जीवनात आण. हालेलुया. थँक यू लॉर्ड थँक यू लॉर्ड थँक यू जीसस. पवित्र आत्मा, मी तुझं स्वागत करतो. हे तुझं वचन आहे. या ठिकाणी जमलेले हे सर्व तुझे लोक आहे प्रभू. आम्ही परमेश्वरा आज तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहोत, काहीतरी मागणी करत आहोत. ती अपेक्षा तू पूर्ण कर आणि हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. ही साक्ष मी अनेक ठिकाणी सांगत असतो आणि या ठिकाणी पण ती साक्ष सांगणार आहे की अनेक वर्षापूर्वी एक देवाची सेविका होती आणि ती आणि तिचे पती दोघं जण मिळून देवाची सेवा करत होते. प्रामाणिकपणे सेवा करत होते. जगामधलं सर्व काम धंदा व्यवसाय बाजूला ठेवून ते देवाची सेवा करत होते. आणि असं करत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट कमी होती आणि ती कमी म्हणजे की त्यांना संतती नव्हती. है ना. सर्व काही देवाने त्यांना दिलं होतं पण त्यांच्या जीवनात संतती नव्हती. आज कदाचित तुम्ही पण या ठिकाणी असाल कोण बहिणी की ज्यांना संतती नाही, पण मला पूर्ण विश्वास आहे की आज या दुपारच्या वेळेस परमेश्वर तुम्हाला स्पर्श करणार आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये ही संतती तुम्हाला तो देणार. तर त्या स्त्रीला संतती नव्हती आणि थोडा आवाज कमीच ठेव. ती संतती नसल्यामुळे ते निराश होते आणि फार हताश होते. प्रामाणिकपणे सेवा करत होते, प्रार्थनेला जात होते, सर्व काय होतं.
पण ती संतती नव्हती. पण प्रार्थना करत असता, वचन वाचत असता अचानक देवाने त्या बहिणीला स्पर्श केला आणि तिला दिवस गेले. पण जसं काय रिपोर्ट निघू लागले, सोनोग्राफी निघू लागली, तसं तसं डॉक्टर म्हणायला लागले की तुम्हाला संतती तर होत आहे, पण तुम्हाला सांगू द्या मला की काहीतरी आम्हाला गडबड दिसते, त्या स्कॅनमध्ये काहीतरी गडबड दिसते, काहीतरी लेकराची वाढ होत नाही असं त्यांना त्या स्कॅनमध्ये आणि त्या सोनोग्राफीमध्ये जाणवत होतं. पण ती स्त्री प्रार्थना करत होती, वचन वाचत होती, देवाला गौरव देत होती. असं करत करत 9 महिने झाले आणि तिने त्या लेकराला जन्म दिला आणि त्यांना मुलगा झाला. ज्यावेळेस मुलगा झाला, मुलगी झाली, त्यावर सर्वात प्रथम बातमी कुणाला कळवतात? सर्वात प्रथम बातमी त्याच्या वडिलाला कळवली जाते. आणि आत्ताची गोष्ट नाही, खूप वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस मोबाईल पण नव्हते, फोन करावा लागायचा. फोन पण काही लोकांच्या घरात असायचा आणि त्यांनी नवऱ्याला डॉक्टर म्हटले की सांगू नका, कारण तुम्हाला मुलगा जरी झालेला आहे पण 2-3 दिवसामध्ये तो मुलगा मरणार. कारण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की फार त्या लेकरामध्ये कॉम्प्लिकेशन आहेत, फार त्याच्यामध्ये वैद्यकीय दृष्ट्या बिघाड आहे. आणि आम्हाला एक गोष्ट सांगू द्या की तुमचा जो मुलगा आहे त्याला जन्मतः 16 आजार आहेत. किती आहेत? तर 1-2चं आम्ही काहीतरी छोटं औषध देऊ, पण 16 आजाराचं औषध आम्हाला देता येणार नाही. 2-3 दिवसामध्ये तुमचा मुलगा मरेल. पण अशा वेळेस ती जी देवाची सेविका होती आणि ती एक प्रार्थना करणारी होती. आणि मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना करणारे हे फार सर्वसाधारण लोक नाहीत, तर ते जग पण हलवू शकतात आणि स्वर्ग पण हलवू शकतात. ती म्हणाली की मला एक गोष्ट माहित आहे की संतती कुठल्या मेडिकल सायन्स कडनं आलेली नाही, डॉक्टरांच्या प्रयत्नाकडून आले नाही. पण ती म्हणली मी बायबल वाचत होते आणि मला सांगतं स्तोत्र संहिता 127 ही संतती हे देवानं दिलेला आहे. हालेलुया. आज 16 आजार माझ्या बाळामध्ये असतील, फक्त माझ्या बाळात 16 आजार आहेत ती म्हणले, पण माझ्या येशू ख्रिस्ताने आपल्या पाठीवर 39 फटके सहन केलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणा माझ्या आजाराचा फटका येशूने आपल्या पाठीवर घेतलेला आहे. हालेलुया. मला विश्वास आहे की जर तुम्ही आज आजारी असाल तर हा संदेश संपण्याआधीच येशूला बसल्या फटक्याच्या वाढणे तुम्हाला आरोग्य मिळेल. ती म्हणाली की येशूने माझ्या बाळासाठी 39 फटके सहन केलेले आहेत. आणि ती प्रार्थना करू लागली. त्याला बाळ पण दाखवत नव्हते, कारण पुन्हा बाळ जवळ येणार आणि ते मरणार, त्याच्यापेक्षा त्याला लांब ठेवलेलं होतं, एका काचेच्या पेटीत ठेवलं होतं. पण ती प्रार्थना करत होती की प्रभू, पवित्र आत्मा तू सर्व ठिकाणी उपस्थित आहेस, मला माझ्या बाळाजवळ जाऊ देत नाही, पण पवित्र आत्मा तू माझ्या बाळाजवळ जाऊ शकतो. आज तुमचा मुलगा, तुमचा पती इकडं तिकडं तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नसाल, पण पवित्र आत्मा सर्व ठिकाणी उपस्थित आहे. तो त्या ठिकाणी जाऊन त्यांना स्पर्श करेल आणि त्यांचं जीवन बदलेल. हालेलुया. ती प्रार्थना करत असता फार थकली, कारण प्रेग्नन्सी कठीण होती आणि ती झोपून गेली. जवळजवळ 10-12 तास ती झोपत होती. आणि 12 तासानंतर जेव्हा तिने डोळे उघडले त्यावेळेस डॉक्टर लोक आणि नर्सेस लोक तिच्या समोर उभे होते. ती स्त्री स्वतः एक स्टाफ नर्स होती, त्यामुळे तिला माहित आहे की जेव्हा डॉक्टर आणि नर्सेस लोक असं आमच्या समोर उभे राहतात त्यांच्याकडे एक वाईट बातमी असते. आणि त्या डॉक्टरच्या हातात बाळ देखील होतं. तर तिला वाटलं की कदाचित हे एक वाईट न्यूज घेऊन आलेले आहेत की तुमचं बाळ मरण पावलेलं आहे. पण जरी तिथे डॉक्टरांकडे बघत होती, नर्सेसकडे बघत होती, बाळाकडे बघायचं तिला डेअरिंग नव्हतं, पण आतमध्ये कुठंतरी एक तिच्या मनामध्ये एक उत्साह होता, एक धाडस होतं, एक आनंद होता की परमेश्वरा ते वाईट बातमी नाहीत, ते एक चांगली बातमी घेऊन आलेली आहे. विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांना बाहेर काय दिसतं याच्यापेक्षा त्यांना त्या देवावर विश्वास आहे की परमेश्वरा बाहेर वाईट जरी दिसत असेल पण मला विश्वास आहे की मी प्रार्थना केलेली आहे, परमेश्वर काहीतरी चांगलं होणार आहे. तीच घटना झाली देवाच्या लोकांना की डॉक्टर म्हणाले की सिस्टर, कारण त्या नर्स होत्या, मला तुम्हाला सांगू द्या की 12 तासापूर्वी 13 तासापूर्वी आम्ही तुम्हाला एक बातमी दिली होती की तुमचं बाळ 2 दिवसामध्ये मरणार आहे, कारण त्याला 16 आजार आहेत. पण आम्हाला माहित नाही की 12 तासामध्ये तुम्ही झोपलेला होता
आम्ही अनेक टेस्ट केल्या, 5-6 तासानंतर, 8 तासानंतर, 9 तासानंतर, आणि आता शेवटची आम्ही टेस्ट केली 12व्या तासाला. आणि आम्हाला सांगू द्या की फार मोठा चमत्कार झालेला आहे. 16च्या 16 आजार पूर्णपणे निघून गेले. पण कधी कधी पण असतं. हालेलुया. तुम्हाला पण कुणीतरी आज म्हणलं असं सर्व लेवल पण है ना, त्यांनी म्हणले पण आज तुमचा मुलगा जिवंत आहे. आम्ही तुम्हाला इशारा देतो की तो वयाच्या 7 आणि 8 वर्षाचा होईल, त्यावेळेस तो मेंटल बनेल, त्याचं शरीर वाढणार नाही, त्याची बुद्धी वाढणार नाही, शाळेमध्ये त्याला काही डोकं चालणार नाही, तो आजारी असेल. आणि मग तुम्हाला सांगू द्या, तो मुलगा तुमच्या समोर उभा आहे. मी तो येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आज चमत्कार करणार आहे. हालेलुया. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की काहीतरी अपेक्षा करा. आज मी या ठिकाणी जे उभा आहे, माझं नाव त्यांनी सांगितलं, माझं नाव आई वडिलांनी वेगळं ठेवलं होतं, पण देवाने मला मृत्यूतून जिवंत केलं म्हणून माझं नाव जीवन ठेवलेलं आहे. आणि आज येशू ख्रिस्त आपल्याला योहान 10 मध्ये सांगतो की मी आलेलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि बहुतायत जीवन देण्यासाठी. हालेलुया. देवाच्या लोकांना आज अनेक या बायबल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साक्ष सांगितले ना की कसं जीवन होतं, काय होतं. मला तुम्हाला सांगू द्या, त्या परमेश्वराने यांचं जीवन बदललेलं आहे, माझं जीवन बदललेलं आहे. आणि आज या दुपारच्या वेळेस तो तुमचं देखील जीवन बदललेलं आहे. देवाच्या लोकांनो, आज त्या विश्वासाने या ठिकाणी बसा. आज जे या ठिकाणी जमलेले माझे बायबल कॉलेजचे विद्यार्थी, आमचं देखील बायबल कॉलेज आहे. 2016 पासून बायबल कॉलेज आहे, रिचिंग द लॉस्ट नावाचं. आणि परत 300-400 विद्यार्थी त्यातून शिकून गेलेले आहेत. आणि आज ते फार मोठी देवाची सेवा करत आहेत. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर देवाची सेवा करत आहेत. त्यामुळे आज एवढा लांब येण्याचा उद्देश हाच होता की जिथं कुठं तरुण तरुणी देवाच्या सेवेसाठी येत आहेत, शिक्षण घेत आहेत, सगळं बाजूला टाकून आम्ही त्या ठिकाणी येत असतो. कारण मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मी देखील 16-17 वर्षाचा होतो, कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्यासाठी देवाच्याकडे प्रार्थना केली आणि देवाने मला देखील सेवेसाठी निवडलं. आणि आज देवाला धन्यवाद देतो की आज जगाच्या 16-17 देशामध्ये जाऊन देवाची आम्ही सेवा करत आहोत. एक काळामध्ये मला बायबल कॉलेजला जायला माझ्याकडे पैसे नव्हते. आज तुम्हाला वाटते की पास्टर आले, हे आले. 2007 मध्ये मला स्वतःला बायबल कॉलेजला जायला माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझं डिग्री कंप्लीट केली आणि प्रार्थना करत होतो की प्रभू मला बायबल कॉलेजला जायचं आहे. भारतामध्ये बायबल कॉलेजला जायला माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या आई वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस आपल्याकडे काय नसतं त्यावेळेस एक गोष्ट करायची, ते म्हणजे उपास आणि प्रार्थना. कारण बायबल म्हणतं की उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे देवाचं मोठं कार्य होतं. आज तुमच्या जीवनात अडचणी असतील, समस्या असतील, कर्ज आहे, हे आहे, ते आहे, टेन्शन नाही घेऊ नका. ज्यावेळेस आपण देवापुढे नम्र होतो, बायबल म्हणतो जो देवापुढे नम्र होतो परमेश्वर त्याला उंच करणारा देव. कारण आपण मनुष्याकडे मागत नाही, आपण देवाकडे मागत असतो. आपले लक्ष देवाकडे असतात. माझ्याकडं बायबल कॉलेजला जायला पैसे नव्हते. त्या काळामध्ये मला गव्हर्नमेंट जॉबची ऑफर आली, सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा अधिकारी होण्याची ऑफर आली. मला म्हणले लोक त्यावेळेस पण तुम्हाला 7 लाख रुपये भरायला लागतील, 7 लाख रुपये तुम्ही द्या, टेबल खालून आम्ही तुम्हाला ती नोकरी देऊ. बायबल कॉलेजला जायला 1 रुपया माझ्याकडे नाही. त्याला मदत करायला माझं नातेवाईक, माझे मित्र कोणी पुढे यायला तयार नाहीत. पण ज्यावेळेस त्यांना समजलं की याला गव्हर्नमेंटचा जॉब लागणार आहे, रेल्वेमध्ये जॉब लागणार आहे, 3-4 जण पुढे आले. म्हणले तुला 7 काय, आम्ही 8 लाख रुपये देतो. त्यावेळेस मला कळालं की या सैतान या जगामध्ये किती धूर्त आहे. एका मुलाला देवाच्या सेवेपासून दूर करण्यासाठी तो पैसे घेऊन आलेला आहे. येशूला पण सैतानाने तीच ऑफर दिली की माझ्या पुढे तू नम्र हो म्हणजे मी जगातलं तुला देईन. मला तुम्हाला सांगू द्या, या जगातल्या सर्व सैतानी पैशापेक्षा आपला परमेश्वर हा फार मोठा आहे. त्या पैशाच्या मागे तुम्ही जाऊ नका. बायबल म्हणतं की देवाचं राज्य आणि धार्मिकता तुम्ही निवडा म्हणजे बाकीच्या गोष्टी तुमच्या मागे लागतील. तर त्यावेळेस मी म्हटलं हे सैतान आम्ही तुला धमकवतो येशूच्या नावात, काय जरी झालं तरी चालेल, मी प्रार्थना करत राहणार. मी 21 दिवस उपवास धरले, प्रार्थना करायला माझ्या बेडरूम मध्ये प्रार्थना करत होतो, देवाचं सहाय्य मागत होतो. 1 दिवस उत्तर आलं नाही, 2 दिवस आलं नाही, 3 दिवस आलं नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या की आपला परमेश्वर शक्तीच्या पलीकडे परीक्षा घेत नाही. हालेलुया. मला परमेश्वर माझ्या शक्तीच्या पलीकडे माझी परीक्षा घेत नाही. तुम्ही आज प्रार्थना करायला लागलाय,
देवापुढे नम्र होता, चर्चला येता, सर्व काय करता, पण तुमच्या शक्तीच्या पलीकडे परमेश्वर कधी परीक्षा घेणार. आणि मग 21व्या दिवशी मला फोन आला आणि तो फोन, आता मी उपवास सोडणार संध्याकाळी 7 वाजता, त्याच्या आधी मला फोन आला आणि त्या फोनवरून समोरची व्यक्ती बोलत होती की त्यांच्याबरोबर मी 3-4 वर्ष बोललो नव्हतो. त्या व्यक्तीने मला म्हटलं की काय करायला लागलायस तुम्ही? मी म्हटलं मी प्रार्थनेमध्ये आहे, पुढे देवाने माझं मार्गदर्शन करावं म्हणून मी उपवासाने प्रार्थना करायला लागलो. तर ते म्हटले की आम्हाला माहित नाही, पण मागच्या 21 दिवसापासून, किती दिवसापासून? तुमचं स्वप्न आम्हाला पडत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि उपवास किती दिवस करावा लागला? ज्यावेळेस तुम्ही देवापुढे नम्र होता, तुमचं स्वप्न परमेश्वर कुणाला पण पाडेल, त्या तुमच्या वकिलाला पाडेल, त्या जजला पाडेल, त्या अधिकाऱ्याला पाडेल आणि तुमचं काम परमेश्वर करेल. हालेलुया. ते म्हणाले की 21 दिवसापासून तुमचं स्वप्न मला पडत आहे. आणि ते स्वप्न तेव्हा मला हे सांगत आहे की त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तुझ्यासाठी आम्ही काय करू? म्हणलं मला काहीच नाही, मला माझं जीवन हे देवाला मी दिलेलं आहे. 22 वर्षाचा होतो त्यावेळेस मी म्हटलं मला बायबल कॉलेज करायचं आहे, पण त्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. ते म्हणजे देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि आज मी आणि माझी पत्नी मिळून तुझ्या संपूर्ण बायबल कॉलेजचा खर्च करणार आहोत. हालेलुया. ते बायबल कॉलेज इकडे तिकडे नव्हतं, 7 समुद्र पार अमेरिकेमध्ये त्यांनी माझ्यासाठी बायबल कॉलेज शोधलं. देवाच्या नावाने. हालेलुया. मी आज तुमच्यासारख्या गावातून म्हणजे कोल्हापूरमध्ये एका गावातून येतो की ज्या गावामध्ये आमच्या नातेवाईकात कधी मुंबईच्या पलीकडे कोणी गेलं नाही, पण ज्यावेळेस मी देवापुढे नम्र झालो आणि उपवासामध्ये गेलो, परमेश्वराने माझ्यासाठी भारतामध्ये जायचे वांदे होते, अमेरिकेमध्ये देवाने दरवाजा होता. ते म्हणले की तिकडे 10-12 लाख रुपये खर्च आहे तसे कपडे घे आणि त्या ठिकाणी ये. तिथं 3 वर्ष मी गेलो, बायबलचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर मी मास्टर्स केला, आता डॉक्टरेट मी करत आहे. त्या ठिकाणी अमेरिकेत गेल्यावर असं वाटलं की ना तिकडेच राहावं. अनेकांची इच्छा असते अमेरिकेत जाऊन राहावं, तर मला तुम्हाला सांगू द्या, अमेरिका आणि हे ते म्हणण्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्ट जिथं राहणं आहे आपल्याला, ते म्हणजे देवाची योजना. हालेलुया, हालेलुया. आणि मला देवाच्या योजनेत राहायचा. मला तिथं लोकांनी म्हणले हा तुझा बंगला असेल, ही तुझी गाडी असेल, हा तुला पगार असेल. मी देवाकडे गेलो, म्हणलं देवा तुझी काय इच्छा आहे? देव मला म्हणाला की पुन्हा भारतामध्ये जा आणि तुझ्यासारखे असे अनेक तरुण तरुणी आहेत की ज्यांना बायबल कॉलेजला जायला पैसे नाहीत किंवा काय नाही, त्यांच्यासाठी तू बायबल कॉलेज चालू कर. आणि आज आम्ही ते बायबल कॉलेज चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत कितीतरी विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. 0 रुपयामध्ये राहणं खाणं 3 वर्षाचं त्यांना दिलेलं आहे. एकेकाळाला माझ्याकडे काही वांदे होते खायचे प्यायचे, बायबल कॉलेजसाठी आज अशा लोकांना आम्ही देवाचं वचन शिकवत आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणा देव माझी परिस्थिती बदलणार आहे. आज तुमच्याकडे खायला प्यायला नसेल, आज तुमच्याकडे काय द्यायला नसेल, पण जर तुम्ही देवाला सिरियसली घ्याल, त्याचं वचन सिरियसली घ्याल, त्याच्या उपस्थितीमध्ये बसाल, परमेश्वर तुमचा असा वापर करेल की तुम्ही घेणारे नाही तर तुम्ही देणारे. आज या जगामध्ये जगायचं म्हणून आपण जगतोय, काहीतरी खायचं, काहीतरी कुठेतरी पडायचं ही इच्छा नाही आहे. देवानं ज्यावेळेस मनुष्याला बनवलं त्यावेळेस त्याला उत्तम ठिकाणी ठेवलं, उत्तम उत्तम फळं दिले, सर्व त्याचं जीवन आशीर्वादाने भरलं. पण आज जगामध्ये शाप आलेला आहे, पाप आलेला आहे आणि त्याच्यामुळं आज आपल्याला खायला पण आज रडावं लागतं की देवाची इच्छा नाही आहे. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं राज्य, देवाला जीवनामध्ये प्रथम ठेवा, तो परमेश्वर तुम्हाला कधीही कमी पडू देणार. ही माझी जीवनात साक्षी मी कायम सांगत असतो, कारण जो मी आहे आज देवाच्या कृपेमुळे आहे. प्रार्थना, विश्वास, कुठली गोष्ट जी असते ती कधी पण जाऊन देवाकडे मागायची, देवापुढे नम्र व्हायचं. लोकांपुढे रडू नका, लोकांपुढे हात पसरू नका. जर तुम्हाला पडायचं तर देवाच्या समोर पडून पुढे रडा. मला तुम्हाला सांगू द्या, तो वेळ कधी वाया जाणार नाही. परमेश्वर आपले अश्रू पुसणार आहे आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तर आज देवाच्या लोकांना एक छोटंसं वचन आपण वाचूया. आणि खास करून याची मुलं आज त्यांनी 15 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. आज त्यांनी सांगितलं की आम्हाला देवाने स्पर्श केलेला आहे. त्यांचं ट्रेनिंग झालं, देवाने स्पर्श केला की नाही? अभिषेक दिलेला आहे की नाही? अभिषेक दिला, स्पर्श केला, हे चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही या फॅसिलिटीमध्ये आहात है ना, कुठलाही सैतान, कुठलाही अशुद्ध आत्मा तुमच्या जवळ येणार नाही. कारण आज तुम्ही प्रार्थनेच्या ठिकाणी आहात, देवाचे सेवक लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. पण इथून गेल्यानंतर अनेक वेळा सैतान तुम्हाला
काय करणार आहे? हल्ला करणार आहे. तुमच्या आतमध्ये जो अभिषेक आहे, तुमच्या आतमध्ये जे सामर्थ्य आहे, तुमच्या आतमध्ये जे वचन आहे ना, ते सैतानाला काढून घ्यायचा प्रयत्न. बायबलमध्ये म्हणतं की पेरणाऱ्याने बी पेरलं, पण काही रस्त्यावर पडलं, काटेरी झुडपामध्ये पडलं है ना, आणि ते सैतान कायम काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आज जो अभिषेक तुम्हाला मिळालेला आहे, आणि बायबलमध्ये सांगितलेला आहे की अभिषेक पवित्र आत्म्याचा आहे, त्याला अनेक नावं आहेत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला अनेक नावं आहेत. बायबलमध्ये तुम्ही शिकला असाल है ना. पवित्र आत्म्याला काय काय उपमा दिलेली आहे? त्याला कबूतर म्हणतात, त्यानंतर काय म्हणतात? त्याला पाणी म्हणतात, त्याला अग्नी म्हणतात, आणि काय म्हणतात? तेल देखील म्हणतात. हालेलुया. आज माझ्या संदेशाचं टायटल आहे की तुमच्या तेलाची काळजी घ्या. हालेलुया. काय टायटल आहे म्हणा? तेलाची काळजी घ्या. मुलांना एकमेकांना सांगा, तेलाची काळजी घ्या. आज जगामध्ये काय महाग आहे सर्वात? हालेलुया. ना महाग आहे तेल. म्हणजे कुठल्या पण प्रकारचं, जेवणाचं तेल पण महाग आहे, गाडीचं तेल पण महाग आहे, सर्व तेल महाग आहे. देवाला पण स्वतःची उपमा देताना कशाची घेतली? पवित्र आत्मा म्हणजे तेल. हालेलुया. तर त्या तेलाची आज आपल्याला काळजी घ्यायची आहे. कुणीतरी वचन वाचा, पहिले इतिहास याचा 27वा अध्याय. पहिले इतिहास याचा 27वा अध्याय आणि वचन 27 आणि 28 कुणीतरी वाचा. पहिले इतिहास याचा 27वा अध्याय, वचन 27 आणि 28. कोण वाचते त्याला माहित देतो. तुमच्यापैकी कोणीतरी वाचलंय का? द्राक्षीच्या मळ्यावर शिमी रामाती हा होता, आणि द्राक्षीच्या मळ्याच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठावर जब्दी शिफनी हा होता. जैतून झाडावर व सलग प्रदेशातील उंबराच्या झाडावर बाल हनान गदेरी हा होता. तेलाच्या कोठावर योवाश हा होता. बस तुझ्याकडे ठेव आणि बस. तेलाच्या कोठावर किंवा तेलाच्या साठ्यावर किंवा तेलाच्या भांडारावर योवाश हा व्यक्ती होता. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पहिला इतिहास 27 अध्यायामध्ये आपण पाहतो की दावीद राजा जो आहे ना, त्याचे अनेक सेवक आहेत. कुणाचे सेवक आहेत? दावीद राजाचे. हालेलुया. आणि बायबलमध्ये दावीद राजा, योसेफ, मोशे, यहोशुआ हे कशाचे प्रतीक आहेत? येशूचे प्रतीक आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघून आपल्याला येशू ख्रिस्ताचं दर्शन होत. योसेफ, त्यानंतर दावीद, त्यानंतर यहोशुआ, मोशे. तर या ठिकाणी आपण बघतो की दावीदाचे अनेक सेवक होते. त्याचप्रमाणे आज आपला येशू ख्रिस्त जो आहे त्याचे देखील अनेक सेवक आहेत. हालेलुया. या ठिकाणी पण अनेक सेवक बसलेले आहेत, आणि या ठिकाणी जे बसलेले आहेत हे भावी सेवक आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही असं विचार करू नका की मी 15 दिवसाच्या ट्रेनिंगला आलेलो आहे. 15 दिवस ही सुरुवात आहे. परमेश्वरा, मी ज्या तुमच्या इकडे बसून तुमच्याकडे बघत होतो, मला तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक देवाचा सेवक दिसतो. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही तिथं बसलेला, तुमच्या काळात 20-25 वर्षापूर्वी मी पण असं बसलेला असतो, पण आज या ठिकाणी उभा आहे. आज अनेक देशामध्ये जात आहे. हे काय आहे? कारण परमेश्वराकडे अनेक सेवक आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाचे अनेक सेवक आहेत, आणि त्या प्रत्येक सेवकांना एक जबाबदारी दिली होती. वचन 27च्या पासून अधिक खूप आहे. कुणाला? दाविदाचं जे शेत होतं त्याची जबाबदारी दिली होती. एजरी म्हणून होता. काय काय जणांना त्याचं जे काही द्राक्षाचा मळा होता त्याची जबाबदारी दिली होती. काय काय जणांना इथं म्हटलेलं आहे जैतूनाच्या झाडांची जबाबदारी दिली. आणि आज जो व्यक्ती ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, वचन 28 तिथं म्हटलेलं आहे की योवाश हा जो होता त्याला तेलाच्या साठ्याची जबाबदारी दिली होती. आणि थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की तेल कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्मा. कशाचं? हा, तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना निवडले जायचं त्यांच्या डोक्यावर तेल ओतलं जायचं. त्यांच्या डोक्यावर तेल ओतायचे. तेल म्हणजे काय? अभिषेक. स्तोत्रसंहिता 133 मध्ये पण सांगितलेलं आहे की ते आरोनाच्या मस्तकावर उतरलेल्या तेलाप्रमाणे आहे. ते तेल डोक्यावरून खाली जातं. तेल हे म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रतीक. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येकाला जबाबदारी दिली दावीद राजाने. तसं आज या ठिकाणी जे बसलेले आहेत आणि जे विश्वासणारे आहेत, आपला दावीद म्हणजे येशू ख्रिस्त आहे, आणि त्यांनी प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे, एक सेवा दिलेली आहे. हालेलुया. आणि मला येशूने एक सेवा दिलेली आहे. त्या सेवा करायचा काय उद्देश आहे? वाचा कोणीतरी
तुमच्याकडे माईक आहे. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 10 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 10 वाचा की आपल्याला देवाने का निवडलेलं आहे, काय आपल्या जीवनाचा उद्देश आहे. इफिस 2:10. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली. हालेलुया. या बायबल कॉलेजमध्ये येण्याआधी ज्यावेळेस तुम्ही ते व्यसन करत होता, तुम्ही त्या मागच्या गोष्टींकडे लागलेला होता, पण त्याच्या आधी देवाने प्लॅन केलेला होता की ह्यांच्याद्वारे, माझ्याद्वारे, इथं बसल्या सेवकांच्या द्वारे मला काहीतरी काम करायचं. कुठलं काम म्हटलेलं आहे? चांगल्या कामासाठी देवाने आम्हाला निवडलेलं. हालेलुया. जगामध्ये जे आपण कामं वगैरे आहेतच, पण त्यांना चांगलं काम म्हटलेलं नाही. आज जे लोक देवाची सेवा करणारे आहेत, पुढे जाऊन जे काम तुम्ही करणार आहात ते जगातलं सर्वात उत्तम काम आहे. कारण ते कुठलं काम आहे? बायबल म्हणतं चांगलं काम. हालेलुया. चांगल्या कामासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे? तुम्हाला निवडलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहे की आज संदेशाचं टायटल आहे की तेलाचं रक्षण करा. आज जगामध्ये मी सांगितलं की महाग काय आहे? तेल आहे. आता या ठिकाणचं जे तेल आहे हे कुणाचं तेल होतं माहितीये का? राजाचं तेल होतं. राजाचं द्राक्षमळा होता. त्या द्राक्षमळामधून त्याला द्राक्षरस मिळायचा. राजाची बाग होती, त्या बागातून त्यांना फुलं मिळायचे. राजाचं शेत होतं, त्याच्यामधून चांगलं चांगलं जेवण त्याला मिळायचं. आणि आता राजाचं काय आहे? हे तेल आहे. म्हणजे सर्वसामान्य तेल नाही. आज आपण तेल पित असू किंवा आपल्या जेवणामध्ये तेल वापरत असू ते तर मला माहित नाही. एके काळामध्ये मी पण फार साधं तेल वापरायचो, पण आज देवाला धन्यवाद देतो की मी आज 2000 रुपये लिटरचं तेल वापरतो. करा टाळ्या तर वापरतो. हे गर्व करायसारखी गोष्ट मी सांगत नाही. एके काळामध्ये माझ्याकडे पण काय नसायचं, माझा खिस्सा फाटका होता, पण आज देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराचं राज्य, धार्मिकता जे कोणी मिळवणार आहेत, परमेश्वर त्यांना आशीर्वाद देणार. हालेलुया. हालेलुया. म्हणा माझं मुख परमेश्वर उत्तम पदार्थांनी तृप्त करेल. हे वचन पकडा. काय जीवन मिळालं, काहीतरी खाऊया, भाकरी तोडूया, तोडत बसा. हालेलुया. बायबल म्हणतं की मी तुझं मुख उत्तम पदार्थाने बनणारा देव आहे. हे परमेश्वरा जर तुम्हाला बनवलं, या जगामधले जे चांगले चांगले आहेत ते फक्त त्या श्रीमंत आणि त्या बिझनेसमॅन साठी नाही. प्रभू मी पण तुझा लेकरू आहे, माझं पण मुख तू चांगल्या पदार्थाने. हालेलुया. हालेलुया. आपल्यासाठी पण जगाला शिका. हालेलुया. अनेक काय काय वयस्कर लोक आहेत, तुम्ही या ठिकाणी नुसतं मुलांचं आणि नातवंडांचा विचार करत बसू नका, जरा स्वतःचा पण विचार करा. हालेलुया. मुलांना त्यांचं बघू दे. नाही हे राहू दे, तेच मी मला पण लेकरू आहे. पण आपल्याला देवाने या जगामध्ये आणलेलं आहे. हे जग निघून जाणार आहे, पण या जगामध्ये असताना चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्या. आपण घेऊ शकत नाही, करू शकत नाही, आपण मिळू पण शकत नाही, पण बायबल म्हणतं की तो परमेश्वर जो आहे त्याच्याकडे आकाश आणि कपाटे आहेत आणि तो उघडणारा असा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. चांगली मागा. मिळालं नाही चालेल, पण मागा. अपेक्षा उत्तम ठेवा की देवा माझं मुख तू चांगल्या पदार्थाने. तर तेल आज जगामध्ये मी एक बघत होतो गुगलवर, जगातलं सर्वात महाग जे तेल आहे ना ते ग्रीस देशामध्ये. कुठे? ग्रीस. 7 लाख रुपये 1 लिटर. किती? 7 लाख नाही, 7 लाख रुपये लिटर. तुम्ही आणि मी बसलो इथे, पण जगामध्ये असे श्रीमंत लोक आहेत की ते 7 लाख रुपये लिटराचं तेल ते खात आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा आयुष्य नाही. देवाच्या लोकांना एकदाच जीवन आहे. प्रार्थना पॉवरफुली करा, उपवास करा, कष्ट करा, जे काय काम असेल, धंदा असेल, यशस्वीपणे करा. योसेफाकडे एकच काम होतं, झाडू मारणं, पोचा करणं, पण ते प्रामाणिकपणे केलं. देवाने त्याला वर नेले. हालेलुया. कुठलं जगात काम छोटं नाही, शेती छोटी नाही, व्यवसाय छोटा नाही, कुठलंच काय नाही, पण ते प्रामाणिकपणे करा. देवाचा आदर करा, देवाला जीवनामध्ये प्रथम ठेवा, त्याची वचनं कन्फेस करा की तू म्हटलंस देवा. संतती नाही, संतती देवाने दिलेलं धन आहे, देवा दे मला.
ते देणारा परमेश्वर. आणि बायबल म्हणतं की देव मनुष्य नाही की तो खोटं बोलेल, तो जे बोलतो ते करणारा परमेश्वर. हालेलुया. प्रभू मला आरोग्य दिलंच तर बरं होईल. तो म्हणतो की मला बसल्या फटक्याच्या वाळने तुम्हाला आरोग्य मिळाले. तो दीर्घायुष्य देणारा परमेश्वर आहे. हे सर्व आपल्यासाठी आहे. बायबलमध्ये 2-2.5 हजाराच्या वर अभिवचन आहेत आणि त्या अभिवचन प्रत्येक तुमच्यासाठी आहेत आणि माझ्यासाठी आहेत. त्या अभिवचनाला पकडा, त्या अभिवचनाला धरून प्रार्थना करा आणि बघा परमेश्वर कशी परिस्थिती बदलते. हालेलुया. या ठिकाणी आपण बघतो की दावीद राजाचं ते तेल होतं, राजाच्या राजवाड्यामध्ये, राजाच्या महलामध्ये येणारं तेल होतं. त्या तेलाची काळजी घेण्यासाठी देवाने एका व्यक्तीला निवडलेला आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो की जगातल्या तेलाबद्दल मी बोलत नाही. तेल म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि आज तुमच्यामध्ये ते तेल आहे. 15 दिवसामध्ये देवाने ते तेल दिलेलं आहे आणि त्या तेलाची तुम्हाला काळजी घ्यायची. हालेलुया. ते तेलाचं रक्षण करायचं आहे. उद्या कोण शिट्टी मारून उठवणार नाही, उद्या प्रार्थना कर कोणी म्हणणार नाही, वचन वाच म्हणणार नाही, नोट्स दाखव म्हणणार नाही. उद्यापासून ते तुम्हाला करायचं आहे. पण आज या दुपारच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही थोड्या वेळाने मी प्रार्थना करेन, जर तुम्ही म्हणाल की पवित्र आत्मा आजपासून माझ्या जीवनाचा ताबा घे, कुठल्याही शिट्टीची कुठल्याही अलारामची गरज नाही, तो पवित्र आत्मा तुम्हाला सकाळी प्राप्त होईल. इथलं मला काय माहित नाही पण आमचं बायबल कॉलेज फार स्ट्रिक्ट आहे. इकडे मोबाईल वगैरे मिळायचे का त्यांना? काहीच नव्हतं ना. चांगलं आहे. असे कॉलेजेस आहेत. मी जर ज्या बायबल कॉलेजला गेलो तर तिकडे तर 3 वर्ष मला मोबाईल नव्हतं. आठवड्यात महिन्यात एकदा आईला कुठेतरी फोन करायचो. मी देवाला धन्यवाद देतो की कारण ते सर्व देवाला गंभीरतेने घेणं गरजेचं. ते मोबाईल हे ते सर्व काय आहे देवाच्या लोकांना, पण देवाला गंभीरतेने घेणं गरजेचं. तर उद्या तुमचं कोणी मोबाईल चेक करा. मी तर माझ्या बायबल कॉलेजमध्ये मुलांचे मोबाईल चेक करतो. कुठला मेसेज काय नाही आवडत तर जा निघून, गाडी खर्चाला पैसे देतो सा. मी आता सध्या तुझा मोबाईल बघत आहे पण पवित्र आत्मा तो रोज बघत आहे की त्या मोबाईल मध्ये काय. हालेलुया. हालेलुया. तर इथून पुढे कोणी काय नसणार आहे. तुम्ही कुठं बघता, कोणाशी बोलता, कोणाकडे बघून हसता. पण आज जर तुम्ही म्हणाल की पवित्र आत्मा तू ये आणि माझा ताबा घे. बायबलमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. सामर्थ्य ते शब्द आहे जो डुनामिस, त्याचा अजून एक अर्थ होतो की पात्रता, ॲबिलिटी, कॅपेबिलिटी. म्हणजे मला ते करता येत नाही पण अचानक ते करायचं मला साह्य मिळेल. हालेलुया. तर ते पवित्र आत्म्याचं साह्य तुम्हाला आहे. ते तुमच्यामध्ये जे तेल आहे, जो अभिषेक आहे, जे सामर्थ्य आहे ना, कारण बायबल म्हणतं की ते अभिषेक आणि सामर्थ्य बंधनं तोडतं. किती मोठा सैतानाचा आत्म्याने भरलेला व्यक्ती येऊ द्या, येशू ख्रिस्ताच्या नावात तो तुमच्या पुढे झुकलाच पाहिजे. कारण तुमच्यामुळे नाही, जो तुमच्यामध्ये आहे तो जगामध्ये असणाऱ्यापेक्षा सामर्थ्य आहे. तर त्यासाठी ते सैतान कायम तुमच्या मागे लागणार. चोरी, नाश, घात करण्यासाठी. बायबलमध्ये शमशोन सारखा व्यक्ती होता. तो काय फार सुंदर होता म्हणून त्याच्या मागे लेडीज किंवा बायका लागल्या नव्हत्या, पण त्याच्यामध्ये अभिषेक होता, सामर्थ्य होतं, त्यामुळे त्याच्या मागे लोक लागत होते. हालेलुया. आज सैतानाला माहित आहे की बाकीच्या लोकांच्याकडे जाण्यापेक्षा आहे ना, म्हणजे जे देवामध्ये नाहीत त्याला काय फायदा नाही, पण जे अभिषेकाने बनलेले, जे प्रार्थनेला येतात, जे वचन खास करून तरुणी आहे ना, आज सैतान तुमच्या मागं आहे. आज अनेक तरुणींचं जीवन उद्ध्वस्त करायचा तो प्रयत्न करत आहे. देवाला एकच गोष्ट आवडते, ते म्हणजे जर देवाने तुमचा वापर करायचा असेल ना तर एक गोष्ट फार महत्वाची आहे, ते म्हणजे पवित्रता. होली हा शब्द आहे ना, HOLY. आणि दुसरा एक चार शब्दांचं वाक्य आहे, ते म्हणजे हेल म्हणजे नरक. त्याला पण HELL आणि HOLY. हालेलुया. जर तुम्ही होली राहाल तर त्या हेल पासून तुम्ही पण वाचणार आहात आणि अनेकांना पण वाचणार. हालेलुया. ज्यांचं लग्न झालेलं नाही काय घाबरू नका. आणि आता तुम्हाला अनेक मोह येतील, परेशान येतील, मेसेज येईल पोरापोरींचे आहे ना. तुम्हाला वाटेल की अरे मी फार सुंदर दिसते म्हणून मला हे मेसेज येतात. यस, तुम्ही सुंदर आहात. तरुणपणामध्ये सर्व सुंदर असतात. मी पण अजून तरुण असेल. हालेलुया. ना पण ते तुमच्या सुंदर दिसण्यामुळे, पर्सनॅलिटीमुळे ते नाही, पण तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे ना तो हिरवायला सैतान तुमच्या मागे लागला. आणि सैतान कायम त्या मुलाचा, त्या मुलीचा आणि अनेकांचा वापर करणार देवाच्या लोकांनो. पण तुमच्यामध्ये जे तेल आहे आज तुम्हाला त्याचं रक्षण करायचं. हालेलुया. आज वचन मी काय सांगत आहे की तेलाच्या कोठ्यावर योआश याला दाविदाने नेमलेलं होतं. आणि आज तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. तुमच्यामध्ये
जे तेल आहे ते येशूचं तेल आहे, पवित्र आत्म्याचं तेल आहे आणि त्याची तुम्हाला काय करायचे, राखवाली करायची. तर ह्या लोकांचं आपण नाव नंतर तुम्ही वाचा, कारण हा फार मोठा अध्याय आहे. पहिला इतिहास 27 तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं लिहिलेली आहेत. मला तुमची अनेकांची नावं माहीत नाही आहेत, पण त्या येशूला तुमची सर्वांची नावं माहीत आहेत. आज आपल्याला अनेकांची नावं या ठिकाणी माहीत नाहीत, पण दाविदाला माहित होतं की माझे कोण सेवक आहेत आणि ते कुठं माझी सेवा करत आहेत हे दाविदाला माहीत. हालेलुया. आज या ठिकाणी या गावामध्ये आम्ही मुंबईवरून पहिल्यांदा आलो आहे ना, कोंडापूर जांजुर्डी, कधी नाव पण माहित नाही. औरंगाबादच्या माझ्या एका मित्रांना म्हटलं, ते म्हणले सर कोंडापूर आहे का कोल्हापूर आहे का फिक्स करा. हालेलुया. म्हटलं कोंडापूर म्हणतात, म्हणलं मी तर औरंगाबादला राहतो, काय मला माहित पण नाही कोंडापूर कुठं आहे. कदाचित तुम्हाला कोल्हापूरला बोललो असेल, तुम्ही इकडे कुठे जर चाललाय. पुन्हा मी कन्फर्म केलं, पण आज मला माहित नव्हतं, पण त्या स्वर्गातील आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवाला माहित आहे की या ठिकाणी एक मंडळी आहे आणि या ठिकाणी देवाचं कार्य होतं. तर या वचनामधून आपल्याला एक समजतं की प्रत्येकाला काहीतरी सेवा आहे. कुणाला शेत दिलं होतं, कुणाला मळा दिलेला होता, कुणाला बाग दिलेली होती आणि ते प्रामाणिकपणे आपल्याला जे काही मिळालं ते करत होते. आज त्यांनीच कोणी देवाचे सेवक, कोणी संदेश आहे ना, असं म्हणायचं नाही की हे फक्त स्टेजवर आहेत, मी तिथं आहे, हे आहे. जी काही सेवा मला दिलेली आहे त्यांना दाविदाने दिलेली होती, आपल्याला येशूने दिलेली आहे. हालेलुया. दाविदाचे काही सेवक जे होते त्याच्या राजवाड्यामध्ये असायचे. दावीद सिंहासनावर बसलेला असायचा आणि इकडं काही लोक, तिकडं काही लोक, ते कायम दाविदाला दिसायचे. पण काही लोक होते की ते त्याला अजिबात दिसायचे नाही, ते कुठेतरी शेतामध्ये, रानामध्ये असायचे. पण त्या दाविदाला माहित होतं की माझा सेवक कुठेतरी आहे आणि तो माझ्यासाठी सेवा करत आहे. आज तुमच्या गावामधून, खेड्यामध्ये तुम्ही असं राहत असत, कुणाला काय माहित पण नाही आहे, पण ज्या देवानं तुम्हाला निवडलेला, या ठिकाणी आपण बघितलं की अनेक वर्षापूर्वी त्याने तुम्हाला निवडलेला, तुमचा राहण्याचा पत्ता सर्व काही परमेश्वराला माहित आहे. किंबहुना बायबल म्हणतं की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. बायबल म्हणतं की देव कुठं राहतो, पूर्वी देव आहे ना, देव आज आपल्यामध्ये राहतो. बायबल म्हणते की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर. का आपल्याला शुद्ध राहायचं आहे, का पवित्र राहायचं आहे, तर त्याच्यामध्ये देव राहतो. आपण आज चर्चमध्ये येताना बाहेर चप्पल काढल्या म्हणजे काहीतरी पवित्रता आहे, पण या घरामध्ये आपण किती घाण गोष्टी आणतो. या घाण गोष्टी काढा आपल्या जीवनामधून, पवित्र करा. जर कोणी आज या ठिकाणी व्यसन करत आहे, दारू, गुटखा, मावा, तंबाखू, खैनी आणि काय काय प्रकार, फेकून द्या. आज ऐकलं ना, किडण्या खराब झाल्या, हे खराब झालं, हे शरीर देवाचं म्हणून. देव मला आशीर्वाद देत नाही, प्रभू माझं करत नाही, तुझ्या तोंडातला ते फेकून दे पहिला. हालेलुया. एकदा एक संदेश देऊन जाणार आहे. हालेलुया. मी कधी कुणाला घाबरत नाही, खरं बोलायला मी भीत नाही, कारण बायबल म्हणतं की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बनवेल. हे खाण्यापेक्षा, काही घाण खाण्यापेक्षा, माती खाण्यापेक्षा चांगल्या चांगल्या गोष्टी मागा. लोक 7-7 लाख रुपयाचं तेल प्यायला लागलेले आहेत आणि आपण आपल्या त्या पुडीमध्ये संतुष्ट आहात. आज जाताना सगळ्या पुड्या फेकून जा आणि इथून पवित्र जीवन घेऊन जा आणि मला सांगा की परमेश्वराने कसं तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुरुवात. तर एकाला, प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख आहे या ठिकाणी त्या अध्यायामध्ये, तसं देवाला तुमच्या प्रत्येकाचं नाव माहित आहे. तिसरी गोष्ट आपण बघितलं की प्रत्येकावर वेगळी वेगळी जबाबदारी दिलेली आहे. कुणाला वर्शिप मध्ये देव वापरेल, कुणाला संदेश द्यायला वापरेल, कुणाचे मंडळीमधलं काम करायला. आज मी इथं संदेश द्यायला लागलेलो आहे, पण अनेक वर्ष मी ज्यावेळेस 14-15 वर्षाचा होतो तर ते चर्च साफ करायला आणि ते करायला फार मला आवडायचं. चर्चचा हौद धुवायचो. ज्यावेळेस आम्ही तिकडे राहायचो कोल्हापूरला, ते 3 एकरचं जागा होतं, 3 एकर चर्च होतं तिकडे. ते झाडून काढायचो, पुसून काढायचो, कारण मी कुठल्या मनुष्यासाठी करत नव्हतो, मी ते माझ्या परमेश्वरासाठी करत होतो. हालेलुया. लाजायची गरज नाही. आज आपण फार लाजतो ना, कुठं माझी म्हणलं खुर्ची गुन्हे तर लोक एक तिकडे बघायला लागले. आज जगामध्ये तुम्ही काय काय लोक बघा. परवामध्ये दिल्लीला गेलेलो, त्या ठिकाणी एक फार मोठं आता नाव घेत नाही, असं मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी है ना, एक मर्सिडीज गाडी मग आली आणि त्याच्यात एक फार श्रीमंत बाई उतरली, फार सुंदर दिसणारी, चांगले कपडे घातलेले, मोबाईल 2-3 तिच्या हातामध्ये. तिने लगेच त्या ड्रायव्हरकडे दिले, मर्सिडीज निघून गेली आणि तिने काय केलं, खाली गेली आणि जाऊन बसली आणि जे दर्शनाला लोक येत होते त्यांची चप्पल घ्यायला लागली, ते पुसायला लागले आणि ठेवायला. हालेलुया. आपण म्हणला, आपण केला असतं का असं? काय पाळताला येड लागले की काय म्हणला असं? हालेलुया. आज ती एवढी श्रीमंत आहे, मर्सिडीज गाडीत फिरते. मला तुम्हाला सांगू द्या, जगातलं सोडा,
पण देवाच्यासाठी साध्यातलं साधं छोट्या छोट्यातलं तुम्ही जर काम करणार आहात ते परमेश्वरासाठी करा. बायबल म्हणतं की तुम्ही कुणाला तरी माझ्या सेवकाला एक पाण्याचा थंड ग्लास जरी दिला तरी स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार. सैतान किती हुशार आहे बघा. म्हणून आपल्याला आल्याला पाहुण्यांना विचारतात पाणी पिणार का, आणि त्या सैतानाला माहित आहे की यांनी जरी पाणी पाजलं तर यांना आशीर्वाद मिळणार आहे. मित्र म्हणते पाणी का डायरेक्ट प्याज करणार, प्याज म्हणायचं. जो पण पाणी पिणार नाही तो पण मला आशीर्वाद मिळणार नाही. हालेलुया. म्हणजे हे फार महत्वाचं आहे देवाच्या लोकांना. प्रत्येकाला छोटी मोठी सेवा देण्यात आलेली आहे. तर आता त्याचं पहिलं बघितलं आपण की काय काम होतं. दुसरी गोष्ट आपण म्हटलेलं आहे की त्याची सेवा काय होती माहिती आहे का, की ज्या ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्याला राहायचं होतं. दाविदाचे अनेक लोक राजवाड्यामध्ये राहत होते, त्याच्या समोर असायचे. पण आता ह्याला कुठली सेवा दिल्या युवाशला, ह्याला तेलाचं रक्षण करण्यासाठी. आणि त्या काळामध्ये तेल कुठे ठेवायचे माहिती आहे का, जंगलामध्ये अरण्यामध्ये एक असा मोठा खड्डा खणायचे आणि त्या खड्ड्यामध्ये अनेक फुटामध्ये एक काय करायचे खंडर बनवायचे, खंडर गुहेसारखं, आणि त्या ठिकाणी ते तेल काय करायचे ठेवायचे. कारण ते तेल थंड पण व्हायचं आणि चोरांपासून ते तेल ते रक्षण करायचं काम होतं. म्हणजे हा माणूस रोज सकाळी उठायचा, जंगलामध्ये जायचा, खड्ड्यामध्ये जायचा आणि तिथं बसायचा. लाईट नाही, फॅन नाही, अशा ठिकाणी बसायचा. कारण त्याला हे माहित होतं की या सेवेसाठी मला माझ्या राजाने निवडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही देवाच्या सेवेसाठी स्टार्टिंग स्ट्रगलिंग असेल है ना. मी ज्या सेवेला सुरुवात केली माझ्याकडे सायकल देखील नव्हती. काय नव्हती? हालेलुया. पण आज देवाने आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या लोकांना सुरुवात कठीण असणार. ज्यावेळेस मी सेवा सुरुवात केली, तुम्हाला सांगितलं मी अमेरिकेमध्ये होतो, इथं ज्यावेळेस भारतामध्ये आलो, सेवा चालू केली, मला पहिला पगार किती आला माहिती आहे का? किती आला? 1000 रुपये. हालेलुया. 1000 रुपये मला द्यायचे माझ्या चर्चचे लोक. सगळ्यात पहिला 1000 मी काय करायचो माहिती आहे का, 100 रुपये बाजूला करायचो. कारण बायबल म्हणतं की आपला दशांश तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये करा. आता कोण आमीन म्हणणार नाही? आता आमीन 2-3 जण म्हणले. हालेलुया. हे मी म्हणत नाही, देवाला आपल्या पैशाची गरज नाही, तर परमेश्वर आज्ञापालन बघतो. 1000 100 रुपये मला बाजूला काढायचो, चर्चमध्ये टाकायचो, 900 राहायचे. त्याच्यावर प्रार्थना करायचो, म्हणायचो की परमेश्वरा माझे मित्र आज लाखोनी कमवा लागलेत, करोडनी कमवा लागलेले, पण मी माझं जीवन तुला समर्पित केले, सेवेसाठी केलं. या 900 रुपयाला तू त्या 5 भाकरी 2 माशासारखा आशीर्वादित कर. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आज मी 15 वर्ष सेवा करत आहे. आजपर्यंत मी एका माणसाकडून देखील 100 रुपये किंवा 10 रुपये उधार मागितलेले नाही. बाजार नाही. आज लोक माझे हजारोने लाखोने देणं आहेत. हे कसं झालेलं आहे? हे देवाची ताकद आहे. देव म्हणतो की मला परखून बघा, मला चकून बघा, माझा अनुभव घ्या, मी किती चांगला परमेश्वर. तर देवाच्या लोकांनो की त्याचं काम होतं की जिथं ठेवलेलं आहे, खड्ड्यामध्ये ठेवलं, खड्ड्यामध्ये राहणं. आज जी तुम्हाला इथून गेल्यानंतर सेवा देव देईल, तुमच्या चर्चमध्ये झाला, अरे 15 दिवसाचा ट्रेनिंग होऊन आला, आज इथं तुम्हाला बुके दिला, हे केला, उद्या पण टाळ्या पण वाजवणार नाही. देवाला धन्यवाद. परमेश्वरा मी माझं जीवन तुला सेवेसाठी दिलेलं आहे. मला कुठलं पण सेवा द्याल, चर्चमध्ये झाडू पोछा माईक लावणं हे करणं ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. कारण परमेश्वर म्हणतो की आधी नम्रता मग मान्यता. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की छोट्यात हा विश्वास आहे का नाही. डायरेक्ट हा माईक नाही मिळणार तुम्हाला, आणि मिळाला तर फार तुम्ही नुकसान करून घ्या पहिला छोट्या गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी त्याचं दुसरी जबाबदारी होती की जे चोर लोक होते किंवा जे तेल चोरणारे लोक होते त्यांच्यापासून त्या तेलाचं रक्षण करणं. कारण ते तुम्हाला सांगितलं ना, ते तेल फार महाग आहे. ते तेलाचं रक्षण करणं. आज तुमच्यामध्ये जे तेल पवित्र आत्म्याचं दिलेलं आहे ना, हे महाग आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक जादूगार होता, तो काय म्हणाला की पैसे देऊन मला ते अभिषेक द्या, पैसे देऊन मला सामर्थ्य द्या, पैसे देऊन मला तुम्हाला सांगू द्या, पैसे देऊन आणि इकडे तिकडे चक्रा मारून ते तुम्हाला तेल मिळणार नाही. साऊथला जातो, पंजाबला जातो, काश्मीरला जातो, पुण्याला दापोडीला जातो, इकडे जातो, हे कोणाचं मी टीका करत नाही. तिकडे जाऊन किती खेपा मारा, ते तेल मिळणार नाही. ते तेल तुम्हाला गुडघ्यावर बसून प्रार्थना करूनच मिळणार.
जीवन पास्टर तुमचा अभिषेक मला द्या, माझा अभिषेक कसा लागेल? माझ्या अभिषेकावर माझ्या दुर्गुण पण तुमच्याकडे येतील. बायबल म्हणते की त्या पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य. आज आपल्याला काय माहिती आहे काय की हे करायला नको. आपल्या ख्रिश्चन लोकांचं मला वाईट का वाटतं, विश्वासधाऱ्यांचं, की त्यांना सगळी इन्स्टंट पाहिजे. इकडे जा तिकडे जा, तिथं काहीतरी मिळेल, त्या सभेत काहीतरी माझं होईल. आम्ही उगाच 21 दिवस उपास केले का देवानाच एवढं वापरायला? उपास आणि प्रार्थना, देवाचं वचन, आज्ञा पालन हे जर तुम्ही करणार नाही आणि तुम्हाला वाटेल की मी काश्मीरला जाईन आणि तिकडे जाईन आणि ते सेवक आणि ते डॅडी आणि ते पप्पा आणि ते प्रॉफिट मला हे करतील, काही मिळणार नाही. हालेलुया. राग आला वाटतं माझं? येऊ दे, मी इथला नाहीच आहे. हालेलुया. मी चाललो तिकडे, पण जाताना तुम्हाला काहीतरी खरं सांगून जाणार. तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमच्या हे गोष्ट वाचतील तिकडे तिकडे फिरण्यापेक्षा. आज जे या गावचे लोक आहेत इकडे तिकडे पळण्याची गरज नाही. बायबल म्हणते की या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने येतील त्यामध्ये मी आहे. जो परमेश्वर त्या साऊथला, नॉर्थला, हिमाचलला, पंजाबला, बिहारला आहे, तोच परमेश्वर या ठिकाणी आहे. वेगळा परमेश्वर नाही. त्या मना देवा परमेश्वरा, जे काम तू तिकडे करायला लागलेला आहेस या काय कोल्हापूर झांजुर्डीमध्ये तू कर प्रभू, माझ्या घरामध्ये कर. इकडे तिकडे पळू नका देवाच्या लोकांना. आपल्या सेवकावर विश्वास ठेवा. जेवढा विश्वास तुम्हाला त्या लोकांच्या सेवकांवर आहे टीव्ही मधल्या दिसणाऱ्या, त्यांच्याबद्दल मी काय अपशब्द बोलत नाही, मी पण एक सेवक आहे. मी म्हणत आहे की तेवढाच विश्वास तुमच्या स्वतःच्या सेवकावर पण तुम्ही ठेवा. तेवढाच विश्वास तुमच्या भावनावर ठेवा की प्रभू रविवारी मी जाईल आणि माझ्या बंधनं या मंडळीमध्ये तुटतील. हालेलुया. आपले सेवक काय कमी पॉवरफुल नाही, तुमचे सेवक तिथे बसलेले कमी पॉवरफुल नाहीत, ते पण तेवढेच पॉवरफुल आहेत. तरी पण आपलं जीवन देवाला दिलेलं आहे. पवित्र आत्मा तसाच आहे. पण गडबड कुठे आहे माहिती का? ह्यांच्यात गडबड नाही, गडबड आपल्यामध्ये. आता डॉक्टर लोक सगळेजण काय करतात, दुसरं डॉक्टर जे मेडिसिन देतात त्याच्यावर नसतंय, त्या मेडिसिनच्या बरोबर काय काय लोकांचा विश्वास असतो. अरे बाबा त्या डॉक्टरांचं ना फार औषध लागू होतं. एक आमचे काका होते, त्यांना फार त्या डॉक्टर विश्वास असायचा. जरा आजारी पडले की जायचे आणि त्याचे कंपाऊंडर म्हणायचे मी काय नाही, यांना मिठाची गोळी देत असतो, फक्त काय देत असतो, आणि ती मिठाची गोळी 3 वेळा घ्यायचे. सकाळी लाल, दुपारी पिवळी, संध्याकाळी निळी. काय त्या मिठाच्याच गोळ्या, पण त्याच्या मागं त्या गोळ्या त्यांना बऱ्या करायच्या नाही, विश्वास आणि डोकं, आपलं माइंड, आपलं मन. हालेलुया. तर काय काय लोकांना पण पास्टर तिथं फार मोठमोठे चमत्कार होतात, खाली फार चमत्कार होतात, पुण्यात फार होतात, इथं पण होतील. तसा विश्वास धरून तुम्ही या. हालेलुया. जे लोक येशूच्या मागे गेले ते काय म्हणले, मी फक्त जाईन आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श करेन आणि मी बरी होईल. तसा विश्वास तुम्ही या. रविवारी येत असताना की प्रभू परमेश्वर जसं मी जाईल, जसं पास्टर पहिली प्रार्थना चालू करतील, आराधना चालू होईल, प्रभू परमेश्वरा तुम्हाला स्पर्श करेल. तो जो पैसा आहे तो आपल्या मुलांबाळांना चांगलं कपडे, खाणं पिणं घाला. हालेलुया. 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 आणि पवित्र आत्मा सर्व ठिकाणी उपस्थित आहे. तर जे चोर लोक ते तेल शोधायला, हरवायला, फिरवून घ्यायला यायचे, त्यांच्यापासून त्या माणसाचं काम होतं काय करणं, रक्षण करणं. आज इथून गेल्यानंतर पुन्हा मोबाईल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आता बंद होतं, ते पुन्हा चालू होईल. मित्राचा, मैत्रिणीचा फोन होईल, 15 दिवस आय मिस्ड यू. इंग्लिश कळते सर्वांना. तुझी फार आठवण आली मला. हालेलुया. मला वाटतं मुंबईत अशी मेसेज येतात, इकडे येतात काय असे? इथे येत नाही वाटतं, पुण्यात येत नाही वाटतं, पण सैतान पुण्यात पण आहेच. हालेलुया. हे मेसेजेस येतील, हे येईल, ते येईल. एक लक्षात घ्या की या 15 दिवसात देवाने माझ्या जीवनात अभिषेक दिलेला आहे, सामर्थ्य दिलेला आहे. एवढे 15 दिवसाचे किती किती तास, किती किती मिनिटं एवढा मी त्याग केलेला आहे. आणि सैतान एका मेसेजद्वारे, एका फोनच्या द्वारे ते सर्व आशीर्वाद काढून घेतो. आज तुमचं काम आहे की त्या हिरावून घेणाऱ्या, त्या चोरून नेणाऱ्या सैतानाच्या आत्म्यांपासून, लोकांपासून त्या तेलाचं काय करायचं आहे, रक्षण करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आज वेळ भरपूर झालेला आहे. हे सांगायचं आहे की या व्यक्तीचं जे नाव होतं त्याचं नाव काय आहे, काय म्हणले, योवाश नाव होतं. योवाश है ना, योवाश है ना.
योआश या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का कोणाला? योआश या शब्दाचा अर्थ गॉड विल हेल्प. देव मला मदत करेल. हालेलुया. आता हे जे तेल, हा जो अभिषेक, हे जे सामर्थ्य आहे, हे तुम्ही कसं वाचवणार आहात? तुमच्या ताकदीने वाचू शकत नाही. पण रोज सकाळी उठून तुम्हाला हे म्हणायचं आहे की परमेश्वरा, तू ह्या तेलाचा, तू या अभिषेकाचा, तू या ज्ञानाचा, तू या बायबल कॉलेजच्या ट्रेनिंगचा मला काय कर, हे वाचवण्यासाठी मला मदत कर. हालेलुया. कधी कधी वाटतं की मी माझ्या ताकदीने करेन, है ना. यहोशुआचं आपल्याला उदाहरण माहित आहे ना. यहोशुआ बायबल कॉलेजमध्ये शिकला असाल. मोशेकडे येण्यापूर्वी यहोशुआचं नाव काय होतं? मोशेकडे येण्यापूर्वी यहोशुआचं नाव काय होतं? होशिया नाव होतं. काय होतं? होशिया. होशिया शब्दाचा अर्थ काय? तारण. मोशेकडे गेला आणि म्हटला की, मोशे म्हटला असं, तुझं नाव काय बेटा? माझं नाव तारण आहे, मी तारण करेन. मोशेने त्याच्यामध्ये, आता वेळ नाही, पण एक शब्द फक्त ऍड केला आणि लिहिलं यहोशुआ. काय केलं? यॉद म्हणून, की हिब्रू एक शब्द आहे यॉद, त्याचा अर्थ होतो की परमेश्वर. मोशेने एक शब्द घातला, म्हणला की बेटा तुझ्यात ताकद आहे, दिसायला सुंदर आहेस, हँडसम आहेस, सर्व काय आहे, पण तू तुझ्या ताकदीने कुणाचं तारण, कुणाची सुटका करू शकत नाही. तुझ्यामध्ये एक शब्द मी घालतो, तो म्हणजे यहोशुआ. यहोशुआ म्हणजे परमेश्वर तुमचे तारण आहे. हालेलुया. हालेलुया. आज तुमच्या जीवनामध्ये एक शब्द घाला, परमेश्वर. माझी ताकद नाही, परमेश्वराची ताकद. माझं ज्ञान नाही, परमेश्वराचं ज्ञान. माझी ताकद, माझी पैसे नाहीत, परमेश्वराचं सर्व काही. परमेश्वराला ज्यावेळेस आपल्या जीवनात स्थान द्याल, बायबल म्हणतं की यहोशुआ झालेला आहे आणि त्यानंतर त्यानं देवाच्या लोकांचा बचाव केलेला. चला आपण आपल्या जागेवर उभे राहूया. ओ हालेलुया. थँक्यू जीसस. खास करून जे ग्रॅज्युएशन करणार आहेत ते जरा पुढे या प्लीज. असं पुढे उभे राहा. आज आमचे सर्व पालक लोक, सेवक लोक तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणार आहेत. पास्टर सोनाक्षी जेवढी प्रेयर करणार आहेत. ओ हालेलुया. ओ धन्यवाद. ओ बाकीचे जे लोक आहेत, चला आपण आपले हात या तरुण तरुणींकडे करूया. ओ रबा लबा शांता रबा. देवाचा अभिषेक त्यांच्यावर आहे. ओ पवित्रात्म्याचं तेल त्यांच्यावर आहे. हालेलुया. ओ आज प्रभू त्यांना स्पर्श करणार आहे. आज अनेक देवाचे सेवक या ठिकाणी आहेत.